सोशल मीडियामुळं जी साधी ग्रामीण भागात राहणारी आणि फाटकी माणसं होती, अर्थात तरुण पोरं होती, त्यांना सोशल मीडियामुळं ज्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म मिळाला, त्यांनी काही वेडे चाळे करू द्या, काही वेगळ्या स्टाईल करू द्या, लोकांनी त्यांना एक्सेप्ट केलं. तुम्हाला उदाहरण सांगतो. सूरज चव्हाण असेल किंवा असे कित्येक क्रिएटर्स आहेत. म्हणजे परवा बिग बॉसमध्ये तो प्रभू शेळके नावाचा म्हणजे काही जण तर तुलना करत होते. पूर्वी म्हणजे मागच्या सीझनला सूरज चव्हाण विनर झाला, तर तसाच ग्रामीण अ, काळा कुळकुळीत चेहरा म्हणून प्रभूकडे पाहिलं गेलं किंवा फक्त बिग बॉसच नाही, तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा महिला भगिनी असतील, तरुण मंडळी असतील, नवरा-बायको असतील, हे क्रिएटर प्रस्थापित कलावंतापेक्षा सुद्धा दर्जेदार अभिनय करतात. काही जण वेडे चाळे करतात, काही जण अश्लील गोष्टी करतात. पण काही जण महाराष्ट्राचं म्हणजे मनोरंजन व्हावं, महाराष्ट्र सतत हसून खेळून राहावा म्हणून महाराष्ट्राचं एक विनोदी मनोरंजन करणारी सुद्धा बरीच मंडळी आहेत. मला यांचा अभिमान का वाटतो? हे कुणीही प्रस्थापित नाही. आणि काही असे म्हणजे टेलिव्हिजनचे प्लॅटफॉर्म आहेत, जिथं फक्त गोऱ्या-गोमट्या आणि ठराविक जात समूहालाच प्रतिनिधित्व दिलं जातं. आज सुद्धा दिलं जातं. पूर्वी तर जास्त दिलं जात होतं. पण आता आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा मराठा बहुजन समाजातल्या या तरुण पोरांनी इतकं मार्केट गाजवलंय, की त्यांच्याकडे सगळे अट्रॅक्ट होत आहेत. हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आणि जमेची बाजू आहे. आणि मी सुरुवातीला जसं म्हणालो, की म्हणजे काल परवा जसं सूरज चव्हाण अ, बाप होणार आहे. त्याच्या सौभाग्यवती प्रेग्नंट आहे. म्हणजे हटका माणूस, ज्याला घर सुद्धा नव्हतं, ज्याला कसा अभिनय आणि काय करावं हे सुद्धा कळत नव्हतं. अशा पोरांनी इतकं ग्लॅमर मिळवलं, इतकं नाव मिळवलं, इतकं आपल्या साध्या ग्रामीण शैलीमध्ये म्हणजे ज्या समाजाचं प्रतिनिधित्व मला नाही वाटत आयुष्यात कुणी केलं असेल, अशा समाजातून तो येतो आणि नाव कमवतो. याचा अर्थ असा आहे, की त्याच्याकडे सुद्धा काहीतरी क्वालिटी आणि तो आता बातम्यांमध्ये येऊ लागला. त्याच्यावर बातम्या होऊ लागल्या. प्रस्थापित सगळे चॅनल म्हणजे सूरजकडे गुड न्यूज, सूरजनं गुड न्यूज डिक्लेअर जसं बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये सूरज काही म्हणजे गेस्ट म्हणून आला आणि त्याने सांगितलं असं. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे, की या सामान्य चेहऱ्यांनी या म्हणजे पडद्यामागच्या लोकांनी 18 विश्व दारिद्र्य भोगलं. परंतु सोशल मीडियाचा कोण गैरवापर करत असेल, वाईट पद्धतीने वापर करत असेल सोडून द्या. जे चांगला उपयोग करतात, स्वतःच्या काहीतरी फायद्यासाठी, स्वतःच्या क्वालिटीसाठी, आपल्या एक वेगळ्या क्वांटिटीसाठी ज्यांनी मार्केट गाजवलं, आज लाखो करोडो फॉलोअर्स त्यांचे आहेत. मला असं वाटतं, त्या सगळ्यांना या सोशल मीडियाने प्लॅटफॉर्म दिला. मी का चर्चा करतोय या सगळ्या गोष्टीवर? अहो, जिथं आमच्या पोरांना कामं नाही, संधी नाही आणि जिथं पोरांना डावललं जायचं, तिथं आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्यासाठी भांडायचे. आज भांडायचं सोडा, आम्हाला आज त्यांच्यासाठी सोबत राहणं फार आनंदाचं वाटतं आणि अशा कार्यकर्त्यांसाठी, अशा लोकांसाठी जर कोणी अन्याय करत असेल किंवा त्यांना काम मिळू दिलं जात नसेल, जर काम देत नसतील किंवा जाणीवपूर्वक डावलत असतील, तर त्यांना सरळ करण्याची ताकद आपल्यात असते. पण आपल्यात सुद्धा क्वालिटी पाहिजे. आपली लोकांनी दखल घेतली पाहिजे. म्हणून मला हा व्हिडिओ करावासा वाटला. खरंच सांगा, या सोशल मीडियानं बऱ्याच जणांचं आयुष्य बदललं आणि बऱ्याच जणांचं आयुष्य उद्ध्वस्त सुद्धा झालं. वेडेपणामध्ये, चुकीच्या स्टंटबाजीमध्ये, चुकीच्या काहीतरी प्रकारामध्ये सोशल मीडियाच्या नादी लागून बरेच जण उद्ध्वस्त सुद्धा झाले आणि बरेच जणांनी नाव सुद्धा कमवलं. जे गेले खरंच त्यांच्या प्रति संवेदना. पण जे चांगलं काम करतायत त्यांना इतक्या शुभेच्छा, की त्यांनी टॉपला गेलं पाहिजे. या मताचा मी आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं काय मत आहे? तुम्ही नुसतं पाहताय, पण तुम्ही तुमचं मत व्यक्त करत नाही. नक्कीच मत व्यक्त करा. इकडचं लाइक प्रेस करा आणि इकडचं बेल आयकॉन प्रेस करा. नोटिफिकेशन ऑन ठेवा. खरं आहे ना मी बोलतोय ते?